एक महत्त्वाची बातमी आहे। परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय समोर येतोय। सरकारी रोख्यांमध्ये केलेल्या गुंतवणूक करणाऱ्यांना एक दिलासा मिळतोय। केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नफ्यावरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठीच्या गुंतवणुकीवरती 12.5% कर, तर सरकारी रोख्यांवरती मिळणाऱ्या व्याजावरती 20% कर लागतो। इराण युद्धामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेतलेला होता, त्यामुळे सूट देण्याची मागणी ही केली जात होती। भारतात परदेशी गुंतवणूक वाढावी आणि आणखीन यावी यासाठी परकीय चलन अधिक यावं यासाठीचे हे विशेष प्रयत्न पाहायला मिळतात। तर परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे। सरकारी रोख्यांमध्ये केलेल्या गुंतवणूक करणाऱ्यांना खास दिलासा देण्यात आलाय आणि यासाठी त्यांनी दिलेली सूट ही तेवढीच महत्त्वाची आहे। 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठीच्या गुंतवणुकीवर 12.5% कर असेल। सरकारी रोख्यांवरती मिळणाऱ्या व्याजावरती 20% कर हा लागतो। इराण युद्धामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले होते। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। उदय तारदाळकर आपल्या सोबत आहेत, जे अर्थतज्ञ आहेत। उदयजी, कशा पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे ज्याचा फायदा होणार आहे परदेशी गुंतवणूकदारांना आणि अर्थातच पर्यायांना, आपल्याला याबद्दल सांगा। सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडून जी मोठ्या प्रमाणावरती डॉलरचा जो वापर होतो, म्हणजे जो सोनं असू दे किंवा क्रूड असू दे, त्यामुळे त्याच्यामध्ये जो धक्का बसला होता, म्हणजे ज्या परदेशी संस्था इकडून पैसे बाहेर घेऊन जात होत्या, तर त्याच्यावरती उपाय म्हणून सध्या तरी इक्विटी मार्केट नाही पण बॉन्ड मार्केटमध्ये जो एक TDS असतो तो कमी करायचा आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये काही कन्सेशन द्यायचं, अशी एक धारणा होती। आणि त्यासाठी वित्तमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी काही लोकांकडून सूचना पण मागवल्या होत्या। त्या धर्तीवर हा निर्णय घेतलाय। गेल्या ह्या 2026 मध्ये तब्बल जवळजवळ 2,93,000 कोटी रुपये भारतामधून बाहेर गेले आणि असा जर ट्रेंड राहिला तर म्हणजे रुपया 100 गाठेल की काय डॉलरच्या समोर, अशी एक भीती निर्माण झाली। तर त्या दृष्टीने या सरकार हा विचार करतंय। बर, पण या दृष्टीने विचार जरी केला तरी हा नफा लक्षात घेता परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणखीन काही इतर कंपन्यांना तशा स्वरूपाची सूट दिली जाणार आहे का? तसा काही विचार हा प्रस्तावित आहे का, विचाराधीन आहे का, याबद्दल काही माहिती? तसं म्हटलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय गुंतवणूकदार आहे जो तो अजूनही SIPच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करतोय आणि तो पण निराश आहे। कारण आपल्याकडे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मध्ये जे काही चेंजेस झाले, म्हणजे 12.5% आणि 20%, त्यामुळे तिथे नाराजी आहे। पण निदान सुरुवातीला परदेशी संस्थांना असं काही कन्सेशन द्यावं असं सरकारला वाटलं। पुढच्या काळात असं पण होऊ शकेल की यावरती विचार करून त्याशिवाय डोमेस्टिकला पण मिळू शकेल आणि जे म्हणजे एकच डोमेस्टिक बॉयन्सी पण तेवढीच जरुरीची आहे। कारण तुम्ही विचार करा की गेल्या सातत्याने जवळजवळ 1.5 ते 2 वर्षामध्ये एवढा हा गुंतवणुकीचा जो प्रवाह आहे तो उलट्या दिशेने जातोय। अर्थात अमेरिकेमध्ये ज्याला आपण म्हणतो यील्ड, ती जवळजवळ 4-4.5% आणि अशा वेळेला हे ज्याला आपण सेफ हेवन म्हणतो, म्हणून पैसा तिकडे तो ओघ जातोय। आणि बाकी पण काही मार्केट्स आहेत, कोरियन मार्केट जे अट्रॅक्टिव्ह आहेत, त्यामुळे भारताला परदेशी गुंतवणुकीचे आणणं हे अपरिहार्य आहे आणि त्या दृष्टीने काही निर्णय हे घ्यायला लागतील असं दिसतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी उदयजी। तर आपल्याला बघायला मिळत आहे हे जे निर्णय घेण्यात येत आहे त्याचा येत्या काळामध्ये कशा पद्धतीने फायदा होतो, अर्थातच भारतीय गंगाजळी वाढवण्यात आणि त्याबरोबरीने परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात हे पाहावं लागेल।